मंडळी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी काल शपथ घेतली। आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे। वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती दिली आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांची उद्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठक होणार आहे। महायुतीच्या नेत्यांच्या त्या बैठकीच्या निमित्तानं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 वरिष्ठ नेत्यांची बैठक आज पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या सीजे हाऊसमधल्या निवासस्थानी सुमारे तासभर ही बैठक झाली। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित होते। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादीच्या पर्यायांबाबत या बैठकीत चर्चा झाली आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीला 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळणार असल्याची शक्यता आहे। आता आम्ही सुद्धा सांगतो आमचे 9 मंत्री होते, काय 1 मंत्री तुम्ही देणार होता, 10 आता 10 मंत्री तर आमचे होतेच। मग त्या पद्धतीने त्या प्रमाणामध्ये आम्हाला खाती द्या, मंत्रिपद द्या। शिंदे साहेब पण म्हणणार की माझे जास्त निवडून आलेले आहेत आमच्या NCP पेक्षा, मला अधिक ते द्या। फडणवीस साहेब पण म्हणणार आहे, अरे बाबा माझ्या आता 132-33 लोक निवडून आलेले आहेत, मी त्यांना काय सांगू। प्रत्येकाच्या पुढे जे आहेत हे अंतर्गत प्रश्न आहेच आणि त्याची तिघे जण बसून उजळणी करतील आणि त्याच्यातून जे आहे सर्व समावेशक असा मार्ग शोधतील। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल